हॅलो फ्रेंड्स, थंडी खूप वाढलेली आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये एकदम मस्त गरम गरम हॉट अँड सॉर सूप आपण बनवूया। व्हेजिटेबल सूप। हे सूप तुम्ही आठवड्याला एकदा पिणार ना तर सर्दी कफची समस्या खूपच कमी होते। ठीक आहे, तर चला तर आज आपण व्हेजिटेबल सूपची रेसिपी बनवूया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। कोबी, शिमला मिरची, गाजर, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीरची देठ। तर अगोदर आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवून घेऊया। तुम्ही इथे नॉर्मल पाणीने सुद्धा बनवू शकतात सूप। मी इथे थोडासा स्टॉक बनवून घेत आहे, व्हेजिटेबल स्टॉक। त्यासाठी मी थोडीशी कोबी घेतलेली आहे आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत। त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा थोडीशी घेतलेली आहे मी। आणि आता थोडंसं गाजर, म्हणजे जे आपण सूप बनवण्यासाठी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना त्यामधल्याच थोड्याशा भाज्या मी स्टॉक बनवण्यासाठी घेत आहे। ठीक आहे, तर आता हे सर्व बारीक बारीक कट करून घेतलेले आहे। मी कांदा सुद्धा एक बारीक कट करून घेतला होता स्टॉक बनवण्यासाठी। तुम्हाला कांदा नाही हवा असेल तर तुम्ही स्किप करू शकता। ठीक आहे, तर आता आपण कढईमध्ये 1 लिटर पाणी घेऊया आणि त्यामध्ये ह्या सर्व कट केलेल्या भाज्या आहेत ना, हे बघा, ह्या सर्व त्यामध्ये ॲड करूया आणि 15 मिनिटं बॉईल करायचे आहेत। तुम्ही नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल सूप बनवण्यासाठी, असं काही नाही आहे। कारण की व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी 15-20 मिनिटं गॅस संपतो, त्यामध्ये आपलं सूप सुद्धा बनवून तयार होईल। तर तुमच्यावर आहे, तुम्ही नॉर्मल पाणी सुद्धा यूज करू शकता, नाहीतर व्हेजिटेबल स्टॉक बनवून सुद्धा घेऊ शकता। ठीक आहे, आता इकडे 15 मिनिटं झालेली आहेत। आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे, हे बघा। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचं आहे। हे सर्व आपण चाळून घेऊया। आणि व्हेजिटेबल स्टॉक बनवताना मी भाज्या सुद्धा कट करून घेतल्या होत्या, म्हणजे सूप बनवण्यासाठी। हे बघा, आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे। तर भाज्यामध्ये मी थोडीशी कोबी घेतलेली होती, हे बघा, आणि गाजर अर्धी शिमला मिरची, 3 मिरच्या, अद्रक, लसूण, हे सर्व बारीक बारीक कट करून घेतलं होतं। मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता ह्या भाज्यांना आपण एक तडका देऊया, म्हणजे फोडणी देऊया। तर 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे, थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची फ्राय करून घेऊया। 10 ते 20 सेकंद फक्त फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये लगेच आपल्या ह्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, कारण की भाज्या आपल्याला एकदम नरम करायच्या नाही आहेत। तर फक्त 30 ते 40 सेकंद आपण मीडियम गॅसवर ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। आणि त्यामध्ये लगेच आपला व्हेजिटेबल जो स्टॉक बनवून घेतला होता ना आपण, तो ॲड करून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या जास्त होत्या ना, म्हणून मी त्यामध्ये नॉर्मल पाणी सुद्धा यूज केला। आता तुम्ही सांगतील नॉर्मल पाणीच यूज करायचं आहे तर स्टॉक कशाला बनवायचा, तर तुमच्यावर आहे, तुम्ही नॉर्मल पाणीने सुद्धा बनवू शकता। मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 2 चमचे डार्क सोया सॉस घेतलेला आहे मी। तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये बनवत असतील तर 1 चमचा डार्क सोया सॉस घ्यायचा आहे आणि 1 चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे। छान असं आता फक्त 5 मिनिटच बॉईल करायचं आहे झाकण ठेवून, जास्त ओव्हरकुक करायचं नाही, म्हणजे भाज्या आपल्याला नरम करायचे नाही आहेत। ठीक आहे, आणि आता इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून, हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये। आणि आता ते आपल्या सूपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे, हे बघा। आणि आता इथे तुमच्याकडे विनेगर असेल ना तर तुम्ही विनेगर सुद्धा ॲड करू शकता, 1 चमचा। आता फक्त 2 ते 3 मिनिटं, म्हणजे कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यावर 2 ते 3 मिनिटच बॉईल करायचं आहे। हे बघा, छान असं जाडसर सूप झालेलं आहे, आपलं सूप तयार आहे। आणि तुमच्याकडे विनेगर नसेल ना तर लास्टमध्ये तुम्ही काय करायचं, थोडंसं लिंबूचा रस ॲड करायचा आहे। ठीक आहे, लास्टमध्ये कोथिंबीर आणि जर तुमच्याकडे स्प्रिंग ऑनियन्स असतील ना, आपला पातकांदा, तो सुद्धा ॲड केला तरी चालेल। माझ्याकडे कोथिंबीरच होती, पातकांदा नव्हता, म्हणून मी फक्त कोथिंबीर ॲड केलेली आहे। आणि लास्टमध्ये लिंबूचा रस, फक्त अर्धा लिंबूचा रस ॲड केलेला आहे। ठीक आहे, आणि हो, लिंबूचा रस ॲड केल्यानंतर फक्त 20 ते 30 सेकंदच बॉईल करायचं आहे। जास्त बॉईल करणार तर तुमचं सूप कडवा होईल। ठीक आहे, आता आपला व्हेजिटेबल सूप तयार झालेला आहे, तर आपण सर्व करून घेऊया। आणि बाहेर सर्व करताना काय होते, हक्का नूडल्स फ्राय करतात आणि ते सूपवर असं गार्निशसाठी ठेवून देतात, पण मी हे घरीसाठीच बनवलं होतं, म्हणून मी हक्का नूडल्स होते पण मी फ्राय नाही केलं, आम्ही असंच सूप पिऊन घेतलं, तर ठीक आहे। तर तुम्हाला जर हक्का नूडल्स
पाहिजे असेल तर तुम्ही ते फक्त थोडंसं कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून फ्राय करायचं आहे आणि ह्यावर गार्निश करायचे. ठीक आहे, आपलं गरमागरम सूप तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. ठीक आहे, ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.